जर तुम्ही शाकाहारी आहात, तुम्हाला थकवा येत असेल, कायम बिमार पडत असाल, अंग दुखत असेल, पण उपचार होत नसेल, तर कदाचित तुमच्यामध्ये व्हिटॅमिन बी12 ची कमतरता असू शकते. चला तर पाहूया व्हिटॅमिन बी12 आहे काय आणि कुठून भेटते संपूर्ण व्हिडिओमध्ये. तर सर्वात पहिले पाहू की व्हिटॅमिन बी12 कसं तयार होतं. तर बघा, व्हिटॅमिन बी12 भाज्या आणि फळामध्ये तयार होत नाही, म्हणजे भाजी फळं खाऊन काही फायदा नाही. बॅक्टेरिया प्राण्यांच्या मांस आणि अंड्यांमध्ये तयार होतं आणि त्या ठिकाणी साठवलं जातं. मानवाला प्राणीजन्य पदार्थ जसं दूध, मांस, अंडी यापासून, तसे सप्लिमेंट घ्यावे लागतात काही बी12च्या गोळ्या वगैरे. तसेच फोर्टिफाईड फूड सुद्धा अवेलेबल असतात मार्केटमध्ये व्हिटॅमिन बी12 साठी. मग व्हिटॅमिन बी12 ची शरीराला काय गरज आहे? तर बघा, लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी याची गरज असते, मेंदू आणि मज्जा संस्थेचा विकास करण्यासाठी, नर्वस सिस्टीमसाठी, ऊर्जा निर्माण करण्यासाठी, एनर्जी तयार करण्यासाठी, एटीपी तयार करण्यासाठी, डीएनए आणि पेशींची वाढ करण्यासाठी सुद्धा व्हिटॅमिन बी12 गरजेचं असतं. मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी म्हणजे मानसिक संतुलन ठेवण्यासाठी सुद्धा व्हिटॅमिन बी12 ची गरज असते. व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे काय होतं? मायक्रोसायटिक ॲनेमिया म्हणजे आरबीसी कमी झाल्यामुळं सुन्नपणा येतो, नर्वस सिस्टीमचा प्रॉब्लेम सुरू होतो, समतोल गमावणे, चालायला त्रास होतो, बॅलन्स राहत नाही, थकवा, दम लागतो, डिप्रेशन, लक्ष केंद्रित होत नाही एखाद्या गोष्टीवर, जीभ जळजळते, लालसर होते, पोटाचे दुखणे, अपचन सुद्धा होतं, कधी कधी चक्कर सुद्धा यायला लागतात. मग आता हे व्हिटॅमिन बी12 मिळणार कुठून? तर बघा, मांस, कोंबडी, मासे यापासून, अंडी विशेषतः पिवळसर भाग असतो तो. तर हे झालं मांसाहारीसाठी. पण शाकाहारीवाल्यांनी काय करावं? दूध, दही, चीज, लोणी यांचं जास्तीत जास्त सेवन करावं. त्याच पद्धतीनं बी12 फोर्टिफाईड पदार्थ असतात, उदाहरणार्थ सोया दूध आहे, कॉर्नफ्लेक्स आहे, फोर्टिफाईड ब्रेड आहे, हे मार्केटमध्ये पदार्थ अवेलेबल आहेत. त्यानंतर सप्लिमेंट्स, टॅबलेट, गोळ्या सुद्धा तुम्हाला भेटतात. तुम्हाला जे सोपं वाटेल त्या हिशोबाने तुम्ही व्हिटॅमिन बी12 ऍड करू शकता. त्यामुळे शाकाहारी माणसासाठी व्हिटॅमिन बी12 अतिशय महत्वाचं आहे. म्हणून शाकाहारी माणसानं व्हिटॅमिन बी12 कडे लक्ष देणं गरजेचं आहे. व्हिटॅमिन बी12 ची तपासणी सुद्धा करणं गरजेची आहे. ही माहिती सर्व शाकाहारी माणसापर्यंत पोहोचवा, कदाचित त्यांना हा प्रॉब्लेम असू शकतो. माहिती कशी वाटली नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.